महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भक्तीला प्रामाणिकपणाची जोड, म्हसळ्यात मंदिर सेवकाचा आदर्श, 1.25 लाखांची बॅग प्रामाणिकपणे परत। म्हसळा शहरात भक्ती, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे। शहरातील प्रसिद्ध मेडिकल व्यावसायिक दिलखुश जैन हे नेहमीप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी मंदिरात आले होते। दर्शनात तल्लीन झाल्याने त्यांनी सुमारे 1.25 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग मंदिराबाहेरच ठेवली आणि ती राहिल्याचे त्यांच्या लक्षातही आले नाही। ही बॅग मंदिर सेवक धनश्री फाटक यांच्या निदर्शनास आली। कोणताही मोह न ठेवता त्यांनी तात्काळ गॅरेज व्यावसायिक पप्पू करडे यांच्या माध्यमातून म्हसळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि ती बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली। पोलीस स्टेशनमधून आलेल्या फोननंतर दिलखुश जैन यांना या घटनेची माहिती मिळाली। ही घटना म्हणजे भगवान श्रीकृष्णांची कृपा, मंदिर सेवकांची निस्वार्थ सेवा आणि म्हसळा पोलिसांची तत्परता असल्याची भावना तसेच दिलखुश जैन यांनी आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत आहे याचा मला अभिमान वाटतो, असे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनेलजवळ व्यक्त केले। त्यानंतर म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये रोख मुद्देमाल दिलखुश जैन यांना ती बॅग त्यांना सुपूर्द करण्यात आली। तसेच निस्वार्थ सेवा करणाऱ्या मंदिर सेवक धनश्री फाटक यांचा महिला पोलीस शिपाई दीपाली सोनावणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। ही घटना समाजात धार्मिक श्रद्धा, नैतिकता आणि माणुसकी अधिक बळकट करणारी असून म्हसळा शहरासह परिसरात याचे सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आज सकाळी मला वाटतं तुम्ही दिवसभरामध्ये दिसताय की तुमची बॅग मंदिरामध्ये मला वाटते विसरून राहिली होती दर्शना गेल्यानंतर। हो सर। नेमकं काय परिस्थिती आहे आणि काय झालं आणि कशी मिळाली तुम्हाला ती? मी सकाळी 11:15 वाजता दुकानात जायला निघालो, तर दर्शनाला गेलो होतो। तिथं साईडला ठेवली होती, दर्शन करून निघालो आणि मला डॉक्टर लक्षात नाही आलं की माझी बॅग राहिली म्हणून। संध्याकाळी मग पोलीस स्टेशनमधनं फोन आला आणि हे त्यांचे शेजारी पोलीस देवळा शेजारी राहणारे धनश्री फाटक मॅडम आहेत, त्यांना ते सापडले। त्यांनी बंदूक करण्याना ताब्यात देऊन मला कळवलं आणि इतकं उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली। मी यांचा खूप धन्यवाद आहे आणि म्हसळा पोलीस स्टेशनने पण चांगली कामगिरी केली, त्याच्यात मी खूप खूप आभारी आहे। अशीच कामगिरी पुढे राहील। तुम्ही ती बॅग घेऊन इकडे पोलीस स्टेशनकडे आले का? नाही, ते स्वतः पोलीस घेऊन आले होते। अच्छा, मला त्यांना कॉल केला त्यांनी। अच्छा, आणि मी येऊन त्यांना कलेक्ट केले। त्यांच्या हातून मला ते मी दिलं। चांगलं आहे, बॅग वगैरे तुम्ही मिळाली। आपली ही धनु फाटक जी आहे, हो, ती आपली सर्व म्हसळ्यामधील मंदिर व्यवस्थापनासाठी ती काय चांगलं काम करतात, चांगले काम केले आणि एवढ्या मोठ्या ऐवजाची बॅग सुद्धा तिने कुठल्याही प्रकारे आमिषाला बळी न पडता ती त्या बंधूंना सांगून त्यांच्या मार्फत आपण पोलीस स्टेशनला आली आणि तुम्हाला त्यांनी आपल्या साहेबांनी, पारेख साहेबांनी इथे येऊन त्यांचा सत्कारही करून घेतला। मॅडमने आपले केलेला आहे, तर चांगली बाब आहे आणि एक पारदर्शक आपलं पोलीस स्टेशनच्या बाबतीत अजून आपण थोडंसं नावाजलं जाऊ। छान, धन्यवाद।